करे पोट्या, यावर्षी नागाटी करायचा विचार आहे का नाही? नागाटीचं टेन्शन मी काय घेऊ? माझ्या नावावर थोडी वावर आहे. माझ्या नावावर बी 2 चक्कर आहे, बाकी सगळं बाबाच्या नावावर आहे. मग ऐकून काही या वयात वावरात काम होत नाही. गिराईक पाहू का एखादा वावराला? हो करतो आम्ही नागाटी. वावर आहे तर पावर आहे. बाबा तुम्ही वावर घेऊस तर प्लॉट घेतले असते तर करोडपती असतो आपण. आपण करोडपती असतो तर तुम्ही लय माजले असते ना. पोट्या, ट्रॅक्टरवाल्याला घेऊन जाय आणि आजच्या सगळी नागाटी करून घे. हो 10 दिवसापासून ट्रॅक्टरवाल्या मागलाय मी. रोज म्हणतो तो आज येतो, उद्या येतो, परवा येतो, सकाळी येतो, संध्याकाळी येतो आणि येत का वासनी. मंत्र्यापेक्षा जास्त खोटं ट्रॅक्टरवाले बोलते. मग वावर नागराचं नाही का, पडीत व्हायचं का? तुम्ही पावर काय का ट्रॅक्टरवाला. आता बापाला काम सांगसून का तू? याच्यासाठी पैदा केला तुला. तुम्ही कोणी जाऊ नका, मी जातो आणि बैलान वावर नांगरतो. तुम्ही राहू द्या. या वयात बायलांना हाणलं मारलं तर तुमचं जागीच हागणं बुतणं करणं पडन मला. म्हणजे तुला मै काळजी नाहीये? मै सेवा करायचं जीवावर आलं तुला. सकाळी सकाळी कहून महाभारत सुरू झालं. तोय आवले दिला कामाचा रोग आला. मग एकलीच नाही ते. तुम्ही सगळे राहू द्या, मीच जातो. बाबा एवढ्या लवकर नका जाऊ तुम्ही. अजून तुम्हाला रावल्याचे पोरं पाहिजे, तुमची पितृंड. अरे हराम खोरा, वरणी चाललो मी. ट्रॅक्टरवाल्याकडे चाललो नागाटी करासाठी. तुम्ही तर मै मराठीच वाट पाहू राहिले. तुम्ही काय चालले रावल्या जाईन ट्रॅक्टरवाल्याकडे? मी जातो ट्रॅक्टरवाल्याकडे आणि वावर बी नागरून घेतो. पण आड उलट्या टायमाला तुम्हाला वावर द्यायला पडन. काऊन? ते आपल्या वावरात शेजारी बांध करून पाटावर आत आले आणि आपलं ट्रॅक्टर गेलं बांधापाशी. किती बाई तो माणूस त्याचे पोरं सगळे बांधावर येऊन उभे राहते आणि मला मारायचे धमक्या देते. म्हणजे आपलाच बांध करून आपल्यालाच धमक्या? आता जर ती बांधावर आली ना तर मला घेऊन जाय. तिच्या जिपुढे धरून साधळते. आता आडू दे फक्त ट्रॅक्टरला. पुढे टाकतो आराम करत डोक्यात. 2 भागच करतो. मी उभा राहतो बांधापाशी. ये रिमय थोडे दिवस आले. जाताना एखाद्याला वरच घेऊन जातो. तू फक्त बांध नागराच टायमाला मला फोन कर. आज एक तर ते राहीन नाही तर मी राहीन. अहो ते बयाला पुढे करून देते. बया बया येते पुढं. मग मी जातो त्याच्या पुढं. काय करते पाय तोसाच. तू ट्रॅक्टरवाला पाय फक्त. आम्ही येऊन बसतो आता वावरात. काय चालू राहुल? श्याम्या तुमच्याकडे एखादी कुऱ्हाड शिल्लक आहे पण काय पाहिजे? आज डायरेक्ट हाणामाऱ्या होणार आहे बांधा बांधाहून. श्याम्या तुमची झाली कर नागाटी? किती दिवसाची मिरची लावली गे आम्ही. पहा ना लोक कसे गु खाऊन उठले आणि कामाला नेटले. आपली सगळे काम तशीच पडेले. तुम्ही कवा बी मग अपमानच कोण करता? अरे तू चेक चालता फिरता अपमान आहे. श्याम्या चाल नागाडीला ट्रॅक्टर पाहू आपण. अरे एका टायमाला लग्नाला पोरगी भेटन, पेट्रोल 10 रुपये लिटर भेटन, पण नागाडीला ट्रॅक्टर भेटणं लय मुश्किल आहे. आग लागेल ट्रॅक्टर राहायला. भेटत तू चाल फक्त. चड्डे भाऊ काय काम चालू आहे? आयब्रो आणि फेशियल करायला जायचंय ब्युटी पार्लर मध्ये आणि बगलातले केस बी काढणे. हे काय म्हणून राहिलंय? अरे जड मस्तकाच्या ट्रॅक्टरवाला तर ट्रॅक्टरची काम चालू राहील ना. हो नागाटी करायची आपली. होऊ शकत नाही, इम्पॉसिबल. पण काऊन? अरे आधीच ट्रॅक्टरवाल्या लग्नाला पोरी भेटत नव्हत्या. आता डिझेल बी पेट्रोल नाही. कस काय नाही पेट्रोल डिझेल? मोदी बाबांनी सांगितलं डिझेल कमी वापरा, खायचं तेल कमी वापरा, सोनं खरेदी करू नका. ओ मी तर पोतडी घेऊन निघलो तर सोनं खरेदी करायला. पण म्हणलं म्हाताऱ्या माणसं ऐकलं पाहिजे कधी मधी. हो मला अर्जंट नागाटी करणे. अरे डिझेलचं करीन मी ऍडजस्ट, पण टाइम नाही माझ्याकडे. हॅलो अवकावा शिकवू आपल्या वावरात. तुम्ही कुठे आहे? घरी. अहो मी तुमच्या वावरात आहे. आलो तुम्ही. अशा याच्या टोप्यात त्याच्या डोक्यात घालणं चालू आहे. हागायला टाइम नाही. मग हागणं बंद आहे काय तुमचं? लय शाय नाही रे तू. हो मग लय अर्जंट आहे. अरे अजून मग घरचं वावर तसंच आहे. बायको रोज शिवाय देते मला. द्यावं याचं एवढं करून. गावाचं काम आहे आपल्या. अरे गाव तर 12च आहे आपलं. 1 एकर सांगतो 2 एकर वावर नागरून घेते लोक. हो चाला ना 90-60 देतो तुम्हाला. ते तर लागतच आपल्याला. ते घेतल्याशिवाय ट्रॅक्टरवर बसतच नाही मी. मोदी बाबांनी डिझेल कमी वापर सांगितलं, गोड तेल कमी वापर सांगितलं, पण दारू कमी प्यायचं काही सांगितलं नाही. ज्या दिवशी सरकार दारू कमी प्यायची सांगत त्या दिवशी रातोरात सरकार बदलन बेवडे. हो चाला ना द्या तेवढं नागरून. बर तू एवढं म्हणतो तू येतो, पण 2000 रुपये एकर आणि बांधावर पैसे लागन. 2000 रुपये एकर? अहो सगळं काटून कुठून आम्हाला एका एकरात 2000 रुपये उरत नाही. पटत असेल तर सांग, नाही तर मी चाललो दुसरीकडे. बरं जाऊ द्या 1900 रुपये एकर राहू द्या. तुझ्यासाठी 1900, पण बांधावर पैसे लागन. आधी देऊ का? डिझेल पुरती दे फक्त. फोन पे मारतो तुम्हाला. मी धकतो पुढं. तो आंबट पाणी घेऊन ये. आंबट पाणी म्हणजे? दारू देशी आणि देशी. तुम्ही करा वावराचं पोस्टमार्टम, आम्ही येतो मागून. श्याम्या शेतीची पुरवाल नाही आपल्याला. गांजा लावू ना मग रातोरात करोडपती होसोन. सुखाना जगू नको देऊ मला पाठवच्याला. अरे पैसे कमवासाठी काहीतरी करणंच पडन ना. ट्रॅक्टरवाल्या बांध फोडला लागा, वावर कोरला लागा आमचं. बांध तुम्ही फोडला 1 एकर वावर कोरला आमचं. कोण म्हणता बांध कोरला आम्ही? बांधाला हात बी लावला आम्ही. बांधाला हात नाही टिका सावला तुम्ही.
अरे तो बोंबेवर जार वाळला का सटसट करू आला. अलीकडे येऊ तू झिपुडे धरून आपटते तुला. जाय व तो सारखे 56 पाहिले मी. दुसरं कामच काय तुला? दात कोरल्यानं पोट भरत नसतं आणि बांध कोरल्यानं वावर वाढत नसतं. शिल्लक नको बोल तू हिशोबात राह नाही तर कुठे टाकीन तो डोक्यात 2 भागात करीन. आलतू फालतू समजवा लाग काय. मग बाप गरीब आहे मी मस्ती आहे लय बाराच आहे मी. ऐ भावाची तू सॉरी जोश मध्ये काही बोलून दे तुम्ही. ह्यो बांध सगळा आमच्या वावरात आहे. अरे शंभुड्या जावा तू दगडान ढुंगण पोसत आहे तेव्हापासून शेती करतो मी. बांध माया वावरात आहे. म्हातारा तुमचं वय झालं तुमचं दिमाग काम नाही करोला. बांध आमच्या वावरात आहे. अरे शपटा तो एवढा किती पोर माय गावात फिरू राहिले तू मला शिकू राहिला का? मी तुमच्या सगळ्यावर ट्रॅक्टर वाल्यावर बी केस करते. अय बाई आधीच मला दिमाग खवलेले. माझ्या बायकोचं टेन्शन आहे मला. तू जर मला केसच्या धमकी देशील ना तर अंगावर ट्रॅक्टर घालीन आणि जाऊन बसीन त्याला. तू केस करते का आमच्यावर? कर कोणती केस करते तर. आपदा घेते तो नवऱ्यावर यानं माझे कपडे फाडले मग इज्जत तुला प्रयत्न केला. मी खरंच करीन. ती बाई ऑफर नाही देऊ राहिली तुम्हाला धमकी देऊ राहिली. कोणताच मोका सोड जाऊ नका तुम्ही. समजून सांगतो बायकोला नाही तर तू काटाच काढीन मी. तू माझ्या बापाला हात लावून पाय. अवकतीत राह नाही तर बांधातच करून तुम्हाला. तो आम्हाला मारतो मार ना. जास्त मस्त केल्यावर करू तू. मी तर म्हणतो ट्रॅक्टर घाला यायच्या अंगावर. म्हातारे तू ट्रॅक्टर घालतो का आमच्या अंगावर घालून तर पाय. अय बाई येऊ नको जास्त नांदावर नाही तर घेईन बांधावर. आमचेच बांध करून आम्हाला धमकी देऊ राहिले का? अरे तो इकडे मग पाटा बरोबर नाही तर. लहानपणी राखेला टाळू भरली होती म्हणून दिमाग काम नाही करत आराम करतो. तुम्ही गावातले 4 लोक बोलवा ते सांगाल बांध कोणाच्या वावरात आहे. बोलवा 4 लोक जे खरं आहे ते सांगा ना ते. हॅलो तात्या तुम्ही आताच पंचाल घेऊन वावरत या. अरे पण झालं काय? ही नाम्याची बायको चढ रोली आमच्यावर बांधा बांधत भांडण चालू आहे. चल टेक मी याच्यावर दुसरे लोक नाही का मला. म्हणजे मी कमी पडू राहिलो तुला? या लवकर येऊ राहिले पंच. येऊ दे ना मग जे खरं आहे ते खरं आहे. 4 लोक बी सांगा ना आमचं तुमच्याकडे वावर निघतं म्हणून. तो नवरे आहे का ते तो ऐकून बोलायला? तुमचं म्हातारं बी असं होतं बांध कोरे गेलं वर धुऱ्या करून. काय झालं कशाला बोलवलं एवढ्या लवकर? काका हे लोक बांध करू पाटाभर आत आले तरी म्हणते अजून आमचं वावर आहे तुमच्याकडे आणि जेव्हा पाहता बांधच करताय ते. तुमचं दोघांचं सारखंच वावर नीट दोऱ्या धरून मोजून घ्या ज्याच्याकडे शिल्लक निघन त्यानं सोडून द्या. वा रे वा सोडून द्या. तू भला वावर सोडून द्यायला लावणारा. जरा नीट बोल. सोडून कसं देऊ आम्ही? एवढ्या कष्टानं कोरलं म्हणजे एवढ्या कष्टानं गेलो वावर रे. तुमच्याकडे शिल्लक निघलं तुम्हाला सोडणं पडेल ना. तू घर सांभाळ. तू बायको पाकवाना सगळं तोंड काळा करू राहिली. हे तर चोराच्या उलट्या बॉम्बा झाल्या. आम्ही न्याय करायला लावलो आणि आमचाच अपमान करायला लावला. हे घर पहिल्यापासूनच खराब आहे. तो खानदान कोणता निर्मळ आहे. तुझी सून कुडाच्या खोलीतून पळून गेली ते दिसत तुला. चालला गावाचा न्याय करायला. तुम्ही बोला ना काही. आम्हाला हाताने अपमान नाही करून घ्यायचा. हे असं नाही ऐकत. आता कोर्टानं वावर घेतो मी. आम्हाला बी सगळे कानून कायदे माहिती. आता जाऊन वकिलाला भेटतो आम्ही आणि तुमच्यावर केस टाकतो. वकील साहेब आमच्या शेजाऱ्यांना बांध करून आमच्या 1 एकर शेतावर कब्जा केला. बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्हाला न्याय मिळवून देणं हेच मग काम आहे. वकील साहेब त्याला फाशी शिक्षा द्या आणि 10-15 वर्ष जला सडवा. आता केस माझ्या हातात आली. आता तो शेतावरचा ताबा बी सोडन आणि जेवढ्या वर्षापासून शेत खवराला त्याची भरपाई बी करून देईन. त्याच्या बायकोला टक्कली करा. काही टेन्शन घेऊ नका. कायद्याच्या हातला लंबे. कधी भेटेल साहेब आम्हाला आमच्या वावरावर ताबा? हेच आपलं थोड्याच 30-40 वर्षात. 30-40 वर्ष थोडे आहे का? तर मी राहणार बी नाही. बाबा एकच आहे सरकारी काम. 12 महिने थांब. खर्च किती येईन यात? हेच आपला फक्त 15-20 लाख रुपये. एवढ्या पैसे 2 एकर वावर येतं. अहो तुम्ही पैशाला काय पाहता? पुढच्याशी जिरवा ना. त्याची जिरवाच्या नादात आम्हाला भिकारी कर आणि तुम्ही बांधा बंगले. वकील साहेब मग अख्खं वावर गेलं चालन पण शेजाराची वाटच लावायची. तुम्ही फक्त पैशात कमी पड नका. त्याला रडायलाच लाव तुम्ही. पण वकील साहेब सरकारी मोजणी आली तर आमच्याकडे वावर निघू शकतं त्याचं. मग ही केस थोडी अवघड आहे. जेवढ्या वर्षापासून तुम्ही ते शेतावर ताबा करेले तेवढी भरपाई तुम्हाला पुढच्या शेतकऱ्याला देणं पडू शकते. यात चौकून आमचाच तोटा आहे. टेन्शन नका घेऊ. खोट्या केस टाकून दे त्याच्यावर. तसंच करा. ज्याला टाकायचं सगळ्या घराला. यात खर्च किती वकील साहेब आपल्याला? खरं सांगायला गेलं तर तुमची सगळी खोटी केस आहे. त्यामुळे तुम्हाला साधारण 25 ते 30 लाख रुपये खर्च येऊ शकतो. एवढा? एवढं सोपं वाटलं तुम्हाला? हे खोटी केस आहे. लढणं लय अवघड राहती. याच्यापेक्षा जेवढं कोरेल तेवढं सोडून देणं पुरण. आम्हाला नाही करायची केस. नका करू. मग फी तर द्या. फी काय याची? सल्ला द्यायची. हित बरं असलं की हात भर करायला सल्ला म्हणतात तुम्ही. चुपचाप 10,000 रुपये फी द्या आणि तुमच्यावर केस करतो मी. देव पप्पा पैसे आणि चला इथून. वकील भेटला का पाहून देऊ. अय भो पाट्यावर कोरेल तू. तुला 2 पाटी सोडतो पण या कोर्ट कचेरीच्या पंचायत नाही पडत आम्हाला. तुम्हाला प्रेमानं सांगून समजलं नव्हतं ना. जाऊ द्या झालं गेलं गंगेला मिळालं. आम्हाला तुमचं नको. फक्त आमचं आम्हाला सोडून द्या आणि बांधा कोरू नका. आता कानाला हात बांधापाशी जाणार बी नाही मी.
या कोर्ट कचेऱ्या चांगल्या चांगल्याला बरबाद करते